नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे महिलावरील लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात गाजत आहे. असेच आणखी एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं आहे. सातपूर येथील व्यावसायिकाने अनेक महिलांबरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आहेत. या व्यावसायिकाच्या कार्यालयातील ऑफिस बॉय व इतर तिघांनी व्हिडिओ व फोटो असलेली हार्ड डिस्क चोरून नेली होती. त्यासाठी ते व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होते. तब्बल 12 लाखाची खंडणी मागितल्यानंतर व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानंतर चारही आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहेत. अश्लील व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलांनी तक्रार केल्यास पुढील कारवाई केली जाईल अशी पोलिसांनी सांगितले आहे. सातपूर येथे 63 वर्षाचे व्यक्तीचे अंगणवाडी सेविका, ब्युटी पार्लर व इतर व्यवसायाचे कागदपत्रे काढून देण्याचे कार्यालय आहे. या व्यक्तीचे काही महिलांबरोबर असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ काही जणांच्या हाती लागली होती. ती व्यक्ती संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करू लागली. व्हिडिओ परत देण्यासाठी व्यावसायिकाला तब्बल 12 लाखाची खंडणी मागितली होती. परंतु व्यावसायिकाने खंडणी न देता सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक हार्ड डिस्क, 2 पेनड्राईव्ह आणि 2 मोबाईल हस्तगत केले. पकडण्यात आलेल्या 4 आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली नाहीत, परंतु त्यातील एक आरोपी तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाकडे तब्बल 13 वर्षापासून ऑफिस बॉय म्हणून नोकरीला होता. हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, मोबाईलमध्ये पोलिसांनी महिलांचे तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाबरोबर अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. वेगवेगळ्या महिलांचे तब्बल 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली. हार्ड डिस्कमध्ये तब्बल 2003 ते 2024 पर्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ मोबाईल कॅमेरा किंवा हँडीकॅमने काढल्याचा संशय आहे. व्यावसायिकानेच हे व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांबरोबर काढल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत महिलांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेची गोपनीयता पाळली जाणार आहे. महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. क्राईम ब्रँच विशेष पथक या प्रकाराचा तपास करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.